नमस्कार मित्रांनो, मुंबई गिराई चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. तर आज आपण बनवलेलं आहे मस्तपैकी कारल्याची रस्साभाजी. आणि ही कारल्याची रस्साभाजी आपण कशी बनवलेली आहे तीची आपण व्हिडिओमध्ये शेअर करणार आहोत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओसाठी. तर सर्वप्रथम आपण फ्रेश असे वांगे घेतलेले, मार्केटमधूनही आपण वांगे आणलेले तुम्ही बघू शकतात. मोठ्या साईजचे हे वांगे आहेत, तुम्हाला कुठेही मार्केटमध्ये भेटून जातील मित्रांनो. आणि हे वांगे आपल्याला फक्त आता चिरून घ्यायचे आहेत. आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी वांग्याची आपण रेसिपी बनवणार आहे. वांगं म्हटलं की डायबिटीसच्या लोकांसाठी एक बेस्ट ऑप्शन आहे आणि कंट्रोल करण्यासाठी, डायबिटीस कंट्रोल होण्यासाठी. तर इकडे आपण सर्वप्रथम इन्ग्रेडियंट्स घेतलेले आपल्या वाटण्यासाठी कोरिअँडर म्हणजेच कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण घेतलेलं आहे, धने घेतलेले आहेत. त्याचबरोबर आपण खोबरं घेतलेलं आहे, 2 कांदे इकडे चिरून घेतलेले आहे. तर हे सर्व जे इन्ग्रेडियंट आहेत आपल्याला दुसरं काही इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे नाहीत. आपल्याला फक्त आणि फक्त हे जे वाटण तयार करायचं आहे आपल्याला मिक्सर ग्राइंडरमधून, आणि तेच आपल्याला ॲड करायचं आहे आपल्या रस्सा भाजीमध्ये. जास्त काही वेळ लागणार नाही आहे. कारले आपण ऑलरेडी बॉईल करून घ्यायचे आहेत मिठाच्या पाण्यामध्ये. हे आपलं वाटण तयार झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. मस्तपैकी सुगंध सुटलेला आहे. कारले आपण मिठाच्या पाण्यामध्ये 5 ते 10 मिनटं बॉईल करून घेतलेले आणि अर्धं काम तिकडेच आपलं झालेलं आहे इकडे. आणि ते झाल्यानंतर आपण 2 चमचे तेलामध्ये इकडे आपण ॲड केलेले आहेत कारले, तुम्ही बघू शकता. आता हा मसाला फक्त आपण त्याच्यामध्ये भरलेला. आता काय करायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 5 ते 10 मिनटं ही मीडियम फ्लेमवरती उकळून घ्यायचे आहेत. आपल्याला 1 कप पाणी ॲड करायचं आहे. तुम्ही सुकी कारली ही अशी बनवू शकतात. डायबिटीसच्या लोकांना जर खायची असेल तर भरपूर उपयोगी असं अशी सुकी कारली बनवू शकतात. किंवा तुम्हाला लंच नाही तर डिनर बनवायचा असेल, रस्सा बनवायचा असेल, भाताबरोबर खायचं असेल, भाकरीबरोबर चुरून खायची असेल, तर ह्याच्यामध्ये तुम्ही 1 कप पाणीही ॲड करू शकता. आणि लंचसाठी दुपारच्या जेवणासाठी असो, टिफिनसाठी असो, ही भाजी भरपूर उपयुक्त आहे. तर कारलं म्हटलं की मस्त असा टेस्ट लागतो त्याचा. कारलं कधीच कडू बनत नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही बनवलं, असा मसाला जर तुम्ही वापरला, प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असेल कारलं बनवण्याची. तर हे आम्ही आमच्या पद्धतीने बनवलं आहे. आता पाणी चांगलं बॉईल झालेलं आहे, कारले चांगले बॉईल झालेले आहेत. आपल्याला आता हे फक्त एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहे. जास्तीत जास्त मित्रांनो किती वेळ लागलेला आहे, 10 ते 15 मिनटं लागलेलं आहे. फटाफटमध्ये होणारी डिश आहे, जास्त काही वेळ लागत नाही. तर जरूर अशा पद्धतीने तुम्ही इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या कमेंट सेक्शनमध्ये द्यायला विसरत जाऊ नका. इथे आपली झालेली आहे रस्साभाजी तयार. मस्तपैकी रस्सा तयार झालेला आहे, जो की आपण भाताबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकतो, चपातीबरोबर. कारलं खाऊ शकतो. कारलं एकदम मऊ झालेलं आहे. त्याचा सुगंध दिसायला जितकी सुंदर आहे तितका सुगंधही भरपूर चांगलेला आहे. आपण तळलेली मिरची त्याच्यावरती टाकलेली आहे. हे एकदम मस्त अशी रेसिपी आहे. ज्या लोकांना डायबिटीज कंट्रोल करायचा असेल तर कारला अशा पद्धतीने नक्की बनवा. त्याचा कडवटपणा लागणार नाही आणि टेस्टही लागेल. तर भेटूया अशाच एका